उच्च न्यायालय मुंबईमार्फत सिपाई आणि हमाल पदांसाठी 133 जागांची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली होती त्याबद्दलचं महत्त्वाचं अपडेट आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर मित्रांनो, जिल्हा न्यायालय पदभरती 2024ची जी मेगा भरती या ठिकाणी तुम्ही त्याच्या परीक्षा दिलेल्या आहेत, सेकंड रिस्पॉन्सची वाट पाहत आहात, त्याबद्दल ही अपडेट घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा मित्रांनो, सर्वात अगोदर आपण पाहूयात की हायकोर्ट ऑफ बॉम्बे मार्फतची तुमची मित्रांनो जी रिक्रुटमेंट आलेली होती 133 पदांची, त्याची मित्रांनो तुम्हाला आता लेखी परीक्षेसाठी जे उमेदवार पात्र झालेले आहेत, जवळपास 3888 विद्यार्थी पात्र आहेत, त्या विद्यार्थ्यांना आता ऑनलाईन फी त्यांची भरायची आहे. तर त्याची पेमेंट लिंक या ठिकाणी तुम्हाला ॲक्टिवेट झालेली आहे. तुम्हाला पेमेंट लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. 15 तारखेपर्यंत तुम्हाला 125 रुपये ऑनलाईन फीज भरायची. कुठेही बँकेत तुम्हाला जायची गरज नाही. ऑनलाईन फीज कशी भरायची तेही आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, ही जी रिक्रुटमेंट आलेली होती याच्या सिलेबसबद्दल देखील माहिती पाहणार आहोत. परीक्षा कशी होणार आहे, याचे ॲडमिट कार्ड कधीपर्यंत येतील तेही पाहणार आहोत. तर पहा, सर्वात अगोदर ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला काय करायचे आहे, जी लिंक टेलिग्रामला दिलेली आहे किंवा हायकोर्ट ऑफ बॉम्बेच्या वेबसाईटवरती इथं पेमेंट लिंक आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने तुमच्यासमोर या ठिकाणी हे ओपन होईल. इथं तुम्हाला पेमेंट सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे तुमचं इथं रजिस्ट्रेशन ID टाकायचं आहे, तुमचं नाव वगैरे येईल आणि इथं 125 रुपये फी पे करायची तुम्हाला ते येईल. त्यानंतर तुम्हाला पेमेंट डिटेल्स भरायचे आहेत. खाली या ठिकाणी पहा, इथं तुम्हाला इंडिव्हिज्युअलवरती सिलेक्ट राहून द्यायचं आहे. इथं तुमचं नाव, मोबाईल नंबर, तुमची डेट ऑफ बर्थ, ईमेल ID टाकायचं आहे. इथं टिकमार्क करून तुम्हाला या ठिकाणी इमेज कॅप्चा जो आहे तो टाकायचा आहे आणि नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पहा, व्हेरीफाय पेमेंट डिटेल्स करायचे आहेत, कंप्लीट पेमेंट करायचे म्हणजे ऑनलाईन पेमेंट भरायचं आहे आणि त्याची रिसिप्ट जी आहे त्याची प्रिंट काढून ठेवा, फोटो काढून ठेवा. त्याचबरोबर तुम्हाला PDF फाईल जी आहे ती सेव्ह करून ठेवा, जेणेकरून तुमच्याकडं त्याचा प्रूफ राहील पेमेंट तुम्ही भरलं आहे म्हणून. ठीक आहे. हे पेमेंट भरल्यानंतर आता हे 15 एप्रिलपर्यंत तुम्हाला पेमेंट जे आहे ते कंप्लीट करायचे आहेत सर्व विद्यार्थ्यांना, तरच तुम्हाला परीक्षेला या ठिकाणी बसू दिलं जाईल. ही जी लिस्ट लागलेली आहे या ठिकाणी टोटल 3888 विद्यार्थी पात्र करण्यात आलेले आहेत, तरच तुम्हाला या ठिकाणी परीक्षेला बसू दिलं जाईल असं सांगितण्यात आलेलं आहे. आता याच्यानंतर मग तुम्हाला इथं पेमेंट लिंकच्या खालीच तुम्हाला ॲडमिट कार्ड डाउनलोडचं ऑप्शन येईल. हे कधीपर्यंत येईल तर 15 एप्रिलनंतर मित्रांनो कधीही तुमचे ॲडमिट कार्ड डाउनलोडसाठी ऑप्शन इथे येतील. ॲडमिट कार्ड डाउनलोड केल्यानंतर मग तुम्हाला ज्या ठिकाणी बोलवलेलं आहे परीक्षेसाठी त्याच ठिकाणी तुम्हाला जायचं असणार आहे. ॲडमिट कार्ड जे आहे 15 एप्रिलनंतर तुमचे कधीही प्रसिद्ध होतील. 1-4-5 दिवसामध्ये ॲडमिट कार्ड देखील तुमचे येऊन जातील. तर ही प्रोसेस असणार आहे. आता मग परीक्षा तुमची कशी होणार आहे, उच्च न्यायालय मुंबईची ही सिपाई आणि हमालची जी पदं आहेत पूर्णपणे जिल्हा न्यायालय पद्धतीनेच या ठिकाणी सिपाईचं पद आहे, परंतु हे मुख्यालय जे आहे मुंबई हायकोर्ट जे मेन ब्रँच आहे तिथं मित्रांनो ही पदं भरली जात आहेत. ही डिस्ट्रिक्ट कोर्टची पदं नाही आहेत, परंतु त्याच पद्धतीचं सिपाईचं पद आहे. तर याची परीक्षा तुमची मित्रांनो या ठिकाणी 30 गुणांची होणार आहे. याचा डिटेल सिलेबस त्यांनी दिलेलं नाही आहे, परंतु लेखी चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये वस्तुनिष्ठ नानाविध निवडीचे प्रश्न असतील, म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील. अभ्यासक्रम सेक्शनमध्ये फक्त त्यांनी एवढंच दिलेलं आहे. तर याच्यामध्ये मग मित्रांनो तुम्हाला GK GS असू शकतं, ग्रामर्स असू शकतं, अशा पद्धतीने परीक्षा तुमची होईल. जशी आता सध्या TCS मार्फत परीक्षा झालेली आहे तोच तसाच सिलेबस असेल, परंतु TCS तुमची परीक्षा घेणार आहे का तर नाही, पूर्णपणे तुमचा हायकोर्ट ऑफ बॉम्बे या ठिकाणी परीक्षा घेईल. म्हणजे ऑफलाईन शक्यतो तुमची परीक्षा जी आहे या ठिकाणी कंडक्ट होऊ शकते. तर याच्या 30 पैकी तुम्हाला कमीत कमी मित्रांनो पासिंग मार्क या ठिकाणी घ्यायचे आहेत, म्हणजेच 15च्या वरती तरी कमीत कमी तुम्ही घ्या मार्क्स. याच्यामध्ये पासिंग किती मार्क्स आहेत तेही त्यांनी दिलेलं नाही, मात्र म्हटलेलं आहे की लेखी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता परीक्षेत बोलवण्यास येणार नाही. तर पुढची जी परीक्षा तुमची होणार आहे 20 मार्काची, ज्यामध्ये तोंडी मुलाखत 10 गुणाची आणि शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता 10 गुणाची असेल. म्हणजे याच्यामध्ये चापल्य चाचणी वगैरे ही 10 गुणाची आहे आणि त्यानंतर तोंडी मुलाखत 10 गुणाची होईल. तर हे टप्प्यानुसार आहे. पहिली परीक्षा तुम्ही पास झाला तर दुसऱ्या परीक्षेला बोलवलं जाईल, दुसरी परीक्षा पास झाल्यानंतर मग तुम्हाला तिसऱ्या परीक्षेला बोलवलं जाईल आणि ह्या सर्वांची या ठिकाणी 50 गुणांपैकी कट ऑफ जे आहे ते तुमचं नंतर लावलं जाईल 133 जागेंसाठी. तर ही प्रोसेस असणार आहे. हे झालं मित्रांनो हे सध्याच्या पदभरतीबद्दल. आता याचे ॲडमिट कार्ड इथं ज्यावेळेस अपडेट होतील त्यावेळेस तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आणि व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल. आता मित्रांनो बरेच विद्यार्थी विचारत आहेत की बाकीची प्रोसेस कोर्टाची या ठिकाणी होते, जसं की मित्रांनो सध्याची ही 2023ची पदभरती आहे, याची ही परीक्षा कंडक्ट केली गेलेली आहे आणि नवीन ॲडव्हर्टाइजमेंट देखील येत आहेत, परंतु आमची जी महत्त्वाची जिल्हा न्यायालयाची पदभरती आहे त्याच्याबद्दल या ठिकाणी का अपडेट येत नाही आहे. तर बघा मित्रांनो, आपण जी या ठिकाणी एक्सपेक्टेशन ठेवलेली होती की मार्च एंडिंगपर्यंत
या ठिकाणी सेकंड ॲन्सर की येऊ शकते, परंतु सेकंड ॲन्सर की मार्च एंडिंगपर्यंत देखील आलेली नाही. एप्रिलचा आता पहिला आठवडा देखील सुरू आहे, परंतु आलेलं नाही आहे. त्याच्यामुळं मित्रांनो कोर्ट जे आहे कधीही तुमचे ॲन्सर की सेकंड ॲन्सर की प्रसिद्ध करू शकतं. ठीक आहे, तर एप्रिलमध्ये मित्रांनो आशा आहे की ॲन्सर की तुमच्या प्रसिद्ध होऊ शकतात. आणि मित्रांनो ॲन्सर की सोबतच तुमचं नॉर्मलायझेशनचे गुण देखील ते देऊ शकतात. तर एवढे दिवस घेतलेत म्हणजे मित्रांनो दोन्ही लिस्ट ते तयार करत असतील. एकतर ऑब्जेक्शन जास्त आलेले असतील मित्रांनो, त्याच्यावरती काम चालू असेल आणि ते काम झालेलं असेल तर नॉर्मलायझेशनचे देखील तुमच्या सोबतच मार्क्स येऊ शकतात. म्हणजे आफ्टर ऑब्जेक्शनचे मार्क्स तुमचे आणि आफ्टर नॉर्मलायझेशनचे मार्क्स अशा दोन्ही सोबत लिस्ट येऊ शकतात. मग त्याच्यानंतरच मित्रांनो तुमचा पुढचा लिस्ट जे आहे, पुढचा रिझल्ट जो आहे, या ठिकाणी जे पात्र उमेदवार आहेत म्हणजेच लेखी परीक्षावरनं जो कट ऑफ असेल तुमचा पुढचा स्वच्छता आणि चाचपल्ली चाचणीसाठी ती लिस्ट लागणार आहे. तर ही मित्रांनो कधीही येऊ शकते. याच्याबद्दल अजून कुठलंही अपडेट नाही की फिक्स याच तारखेला येईल म्हणून. तर फक्त तुम्हाला वाटच पाहावी लागणार आहे याची. अजून तरी जसं अपडेट येईल मित्रांनो तसं तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल. ऑफिशियल वेबसाईटवरती अजून तरी कुठलेही अपडेट आलेलं नाही आहे. तर कधीही प्रसिद्ध होऊ शकतात. याबद्दल जसे जसे अपडेट येतील मित्रांनो तसे शेअर केले जातील. तुमचे याबद्दल काय प्रश्न असतील अजून तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा, त्याचबरोबर शेअर करा. धन्यवाद.